नववर्षाचा नवा संकल्प. डोरबेल वाजते आणि अमित घरात येतो. त्याचं चेहऱ्यावरचं हास्य आणि हातातील काळी बॅग पाहून रेखा समजून जाते आणि ती जरा चिडतच बोलते, "अहो," की तेवढ्यातच अमित तिला थांबवतो आणि म्हणतो, "मला माहिती आहे तुम्हा लोकांना याची ॲलर्जी आहे. पण बघ 31 डिसेंबरला एकादशी आहे. त्या दिवशी तू मला हे सगळं काही खाऊ देणार नाही. मग प्लीज आज तरी मला सुखाने खाऊ दे. टोकाटोकी काही करू नको. आणि तसंही तुम्ही कोणी तर खात नाही ना आणि मी तुम्हाला फोर्स पण करत नाही. ॲटलीस्ट मला तरी माझं जगू द्या. मी तर खाणार आहे. आणि आज माझा कृष्णा पण माझ्यासोबत खाईल." कृष्णा लगेच उत्तरतो, "बाबा मी नाही खाणार नॉनव्हेज आणि तुम्ही पण खाऊ नका. बघा बरं आपल्या घरात कोणीच खात नाही, मम्मा, आजी, आजोबा. मग तुम्ही का खाता?" अमित त्याला जवळ घेतो आणि मांडीवर बसवतो. "अरे बेटा, आम्हाला कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करायचं म्हणजे कलिग्ससोबत हे सगळं खावं लागतं, ड्रिंक करावं लागतं आणि तसं नाही केलं ना तर टीममध्ये आम्हाला निग्लेक्ट करतात. आणि नॉनव्हेज खाल्लं तर माणूस स्ट्रॉंग होतो. माझे आधीचे फोटो बघ आणि आत्ताचे बघ." निरागस कृष्ण बाबांना विचारतो, "बाबा, मम्मा पण तर जाते जॉबला, ती तर काही नाही खात." तेव्हा अमित म्हणतो, "म्हणूनच तर ती अजून पण त्याच पोस्टवर आहे. तुला नाही रे समजायचं, लहान आहेस अजून तू. जाऊ दे, मी फ्रेश होऊन येतो." कृष्णा प्रश्नार्थक नजरेनेच आईकडे जातो आणि विचारतो, "बाबा असं का बोलले?" रेखा अमितच्या या वागण्याला कंटाळून तिने देखील त्याला बोलणं सोडून दिलं होतं. रेखा म्हणते, "जाऊ दे रे बेटा, तुला माहिती आहे ना ते ऐकणार नाही. जा बरं तू तुझं जाऊन खेळ." अमित फ्रेश होऊन येतो आणि विचारतो, "मग चॅम्प काय करतोयस?" कृष्णा म्हणतो, "काही नाही बाबा, खेळतं का माझ्यासोबत? किती दिवस झाले आपण खेळलोच नाही." अमित म्हणतो, "चल मग खेळू." अमित आणि कृष्णा दोघं खेळतात तेव्हा कृष्णा मुद्दामच अमितला नखाने ओरबाडतो आणि त्याचं डोकं अमितच्या छातीवर आदळतो. अमित जोरातच ओरडतो, "कृष्णा काय करतोयस? किती लागलं बघ मला. ओरखडेच आलेत तुझ्या नखांचे. नख का काढत नाही हा मुलगा काय माहीत." अमितचा आवाज ऐकताच रेखा किचनमधून पळतच येते. "कृष्णा लक्ष देता येत नाही का? किती बोचकारलंस तू बाबांना, समजत कसं नाही रे तुला?" गडबडून आणि थोडंसं घाबरून कृष्णा आजीच्या मागे जाऊन लपतो आणि हळूच बोलतो, "बाबा, तुम्हाला माझं नख लागले, मी डोक्याने तुम्हाला मारलं तर तुम्हाला इतका त्रास झाला. मग तुम्ही जे आत्ता तुमच्यासोबत घेऊन आलाय बॅगमध्ये, त्याला तर तुम्ही लोकं कापता, शिजवता, फ्राय करता आणि माहीत नाही अजून काय काय. मग त्याला पण तर त्रास होत असेल ना? तो पण तर रडत असेल आणि तो पण ओरडत असेल. मग फक्त आपल्यासारखं त्याला बोलता येत नाही म्हणून आपण त्याला इतकं तळतळायला लावायचं का? आणि आजीने मला शिकवलंय कोणाचीच तळतळाट घेऊ नये." सगळे शांततेत हे ऐकत होते. पुढे कृष्णा बोलला, "बाबा आत्ता तुम्हाला लागलं तर मम्मा लगेच मला ओरडली आणि परवा खेळताना मला पार्थने ढकललं तर तुम्ही दोघं जण त्याच्या मम्मी पप्पांना किती बोललात. आजीने मला कुरवाळलं, आजोबा दवाखान्यात घेऊन गेले. मग आत्ता तुम्ही जे आणलंय तो पण तर कोणाचा मुलगा असेल ना, त्याचा पण परिवार असेल. ते सगळे लोक आपल्याला किती वाईट वाईट बोलत असतील." इतका वेळ अगदी शांततेत ऐकणारे आजोबा देखील आता बोलले, "वा रे माझ्या शेरा, लाख मोलाचं बोललास बघ तू. पण बाळा तुला हे सगळं शिकवलं कोणी?" तेव्हा कृष्णा म्हटला, "माझ्या टीचरने. टीचर म्हणतात अहिंसा परमो धर्म आणि कुठल्याही प्राण्याचा जीव घेणं सगळ्यात मोठं पाप आहे." तेव्हा आजोबा म्हणतात, "वा रे बेटा, तुझ्या टीचरला ना उद्या माझ्याकडून स्पेशल थँक्स सांग. असे संस्कार जर शाळेत दिले तर उद्याची पिढी संस्कारी होणारच. आणि अमित, आम्ही सांगून तर तू ऐकत नव्हता, आता या लेकराचं तरी ऐकशील की नाही?" तेव्हा अमित म्हणतो, "ठीक आहे, मी सोडून दिलं, पण कधीतरी खाणारा मी माझ्या एकट्याच्या सोडण्याने काय होणार आहे?" तेव्हा आजोबा म्हणतात, "होईल ना, का नाही होणार? थेंबे थेंबे तळे साचे." आणि आजी देखील बोलते, "बघ आता ना माझ्याकडे एक कल्पना आहे. म्हणजे जसं आपल्या कृष्णाने आपल्याला सांगितलं तसंच आपण देखील बाकी लोकांना सांगायचं. म्हणजे तू आणि रेखा तुम्ही दोघं ऑफिसमध्ये जाता, मी भजनी मंडळात जाते, आम्ही दोघं ज्येष्ठ नागरिक संघात जातो. तिथे जर आपण प्रत्येकाला ही गोष्ट समजावून सांगितली आणि एक जण जरी शाकाहारी बनला तरी खूप झालं. आणि मग त्याला सांगायचं, तू बाकी लोकांना सांग. म्हणजे अशी ही साखळी तयार करायची." कृष्णा म्हणतो, "म्हणजे आजी नेक्स्ट इयरपर्यंत आपली मोठी चेन तयार होईल, हो ना?" आजी म्हणते, "करेक्ट. चला तर मग ठरलं. नववर्षाचा नवा संकल्प, शाकाहारी भारत बनवण्याचा हाती घेऊ प्रकल्प."
फक्त आध्यात्मिकच नाही तर सायंटिफिकली सुद्धा हे सिद्ध झालं आहे की नॉनव्हेज खाणं हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. आपण माणूस आहोत आणि मानवता हा आपला प्रथम धर्म आहे. मग आजपासून आपण माणूस म्हणून जगूया. जसं गाय आपली माता आहे, तसंच इतर पशुपक्षी देखील आपलाच परिवार आहे. ते बनवायला सोपं आहे किंवा खाण्यासाठी अधिक रुचकर आहे, म्हणजे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण एखाद्या निष्पाप जीवाला मारून खाणं, हे कितपत योग्य आहे? विचार करा.